उद्या संध्याकाळी 4 वाजता तीनही विधेयकांवर मतदान. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची माहिती. आज आणि उद्या मिळून 12 तास विधेयकावर चर्चा. पंतप्रधान मोदी आज संसदेला संबोधित करणार. लोकसभेत संविधान सुधारणा विधेयक सादर. विधेयकाच्या बाजूने 251 तर विरोधात 185 मतदान. विधेयक सादर करण्याबाबत 436 खासदारांचं मतदान. देशात जनगणना जातनिहायच होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची संसदेमध्ये ग्वाही. अखिलेश यादवांसह विरोधकांनी केले होते जनगणनेबाबत प्रश्न उपस्थित. धर्माच्या आधारावर आरक्षण घटनाविरोधी. त्यामुळे मुस्लिमांना धर्मावर आधारित आरक्षण मिळणार नाही. अमित शहा यांची संसदेमध्ये स्पष्टोक्ती. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान. 12 मे रोजी संध्याकाळपासून मतमोजणी तर 23 एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरुवात. अडीच वर्षापासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या 17 जागांचीही लवकरच निवडणूक होणार. निवडणुकीसंदर्भातला अहवाल लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार. काँग्रेसमधील कोंडीमुळे आमदार नितीन राऊत नाराज असल्याची माहिती. समर्थकांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी न दिल्यानं राऊत राजीनामा देण्याच्या तयारीत. बोंदुखरात 9 अंकाला शुभ मानून वाहनांचा नंबर निवडत असल्याची माहिती. व्यावसायिकांकडून गाड्या गिफ्ट म्हणून घेतल्याचं तपासातून समोर. अमरावतीच्या परतवाडा प्रकरणात आणखी 4 जणांची चौकशी सुरू. आतापर्यंत 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती. आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता. टीसीएस प्रकरणातील आरोपीचे दिल्ली स्फोटातील आरोपीशी कनेक्शन समोर. HR मॅनेजर निदा खानचा दिल्ली स्फोटातील डॉक्टर शाहीनशी कनेक्शन असल्याचा संशय. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा तपास आता ATS कडे. टीसीएस कंपनीतील प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून गंभीर दखल. गोरेगाव नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणी आणखी एकाला अटक. ड्रग्ज पुरवठा साखळीमध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरून ताब्यात घेतल्याची माहिती. राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. शासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. उष्माघातापासून वाचण्यासाठी मार्गदर्शक सूचना सुद्धा जारी. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मलेशियाच्या दिशेने जाणारी प्रवाशांची बोट अंदमान समुद्रात उलटली. 250हून अधिक लोक अद्याप बेपत्ता. बोटीतील प्रवासी कायदेशीररित्या प्रवास करत असल्याची माहिती. इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम होण्याची शक्यता. इराणच्या दबावामुळे युद्धविराम होण्याची शक्यता. युद्धविराम करारात लेबनॉनला स्थान मिळावं यासाठी इराण राजनैतिक पातळीवर प्रयत्नशील. हॉर्मुझवरून इराणचा अमेरिकेला इशारा. अमेरिकेनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पोलिसगिरी करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिकेची युद्धनौका आणि जहाज बुडवणार. इराणची धमकी. अमेरिकेचा इराणकडे अतिरिक्त सैन्य पाठवण्याचा निर्णय. पुढील काही दिवसात हजारो अमेरिकन सैनिक दाखल होणार. इराणनं गुप्तपणे चीनी गुप्तचर उपग्रह खरेदी केल्याचा दावा. इराणनं TEE-01B नावाचा उपग्रह मिळवल्याची माहिती. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दावा मात्र फेटाळला.